बाळांनो, आपल्याला श्यामच्याई पंचामध्ये रात्र 14वी आणि भाग 15वा पाहायचा आहे. आपण रात्र 13वी पाहत असताना स्वाभिमान रक्षण पाहिलं होतं. स्वाभिमान रक्षण म्हणजे काय? आपल्या कष्टाचं असेल तरच आपण घ्यायचं, इतरांच्या कष्टाचं आपण फुकट घ्यायचं नाही, खायचं नाही. दुसरी चांगली गोष्ट कुठली शिकलो होतो की जगास आपण द्यायला शिकायचं, जगाकडनी आपण घ्यायचं नाही. जगाला आपण सगळं द्यायला शिकायचं, जे जे आपल्याकडे आहे ते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे देता येण्यासारखी? की आनंद. की आपल्याकडे जो आपल्या म्हणजे जो ओतप्रोत भरलेला आनंद आहे तो आपण देऊ शकतो. आपल्याला काही पैसे द्यायचे नाही, कपडे आणून द्यायचे नाही, कोणाला घर बांधून द्यायची नाही, कोणाला बिल्डिंग द्यायची नाही, परंतु आपल्या हसऱ्या चेहऱ्यामुळे समोरचा थोडं स्वतःचं दुःख विसरेल, त्याच्याही चेहऱ्यावरती हास्य निर्माण होईल, त्यालाही आनंद होईल. अशा जर आपण गोष्टी जगास देत गेलो तर आपल्यासारखा श्रेष्ठ माणूस कोणीच नाही. आपण आजची रात्र 14वी पाहणार आहोत. आपल्या गोष्टीचं नाव आहे श्रीखंडाच्या वड्या. म्हणजे याच्यासाठी मी सांगेल ही गोष्ट फार छान आहे, गोष्ट खूप सुंदर आहे. पण त्याच्या आधी सांगते की आपलं मन कसं असतं की ती गोष्ट आपल्या बरोबर नसेल, आपल्या सोबत नसेल, पण ती गोष्टीचं नुसतं नाव जरी घेतलं तरी आपल्या तोंडाला पाणी येतं. समजा चिंच, आंबा, कैऱ्या ह्या गोष्टी आहेत का आपल्या जवळ? नाही. पण ह्या गोष्टीचं नाव आपल्या तोंडाला पाणी सुटलं की नाही, आपल्याला ती गोष्ट खावीशी वाटली की नाही, हे आपलं मन असं आहे. की म्हणजे आपलं संत बहिणाबाई सांगतात की मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकलू हाकलू फिरून येतं पिकावर. कारण मन कसं आहे? मन फार चंचल गोष्ट आहे, ती कधी एका जागेवर स्थिर राहत नाही. मग आपल्या मनालाच वाटतं आज मॅगी खावी, नूडल्स खावे, कॅडबरी खावी, चॉकलेट खावी, शाळेतून आज घरी राहावं, आपल्या मनालाच वाटतं. आणि ह्या मनाला वाटल्यामुळं आपण तशी कृती करतो आणि दुःख भोगतो, आपला त्रास होतो. पण याच्या उलट संत कबीर सांगतात, मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर. नीट आहे का? मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर. म्हणजे काय? मनाला वाटलं की आज इकडे जावं, तिकडे जावं, आज घरी राहावं, आज अभ्यास करू नये, आज शाळेत जाऊ नये, आज मोबाईलच पाहावा, आज टीव्हीच पाहावा. मनाला किती जरी वाटलं ना, शरीराने देहाने ती गोष्ट करायची नाही. जेव्हा आपण देहाने ती गोष्ट करणार नाही, शरीराने ती गोष्ट करणार नाही, तेव्हा आपलं मन धावाधाव करणार नाही. मग चुकीचे विचार डोक्यामध्ये येणार नाही, चुकीच्या गोष्टी आपण कधीच करणार नाही. कारण नसलेल्या गोष्टीचं आपल्याला तो हवेहवीशी वाटते आणि मग ती आपल्याला मिळाली नाही की आपलं दुःख होतं. आणि एखादी गोष्ट आपण आपल्या आईला मागितली, वडिलांना मागितली, ती त्यांना नाही देता आली की त्रास होतो. मग आपली आईच चांगली नाही, आपली आई आपल्याला काय पाहिजे ते देतच नाही, आपली आई आपल्यासाठी काही करतच नाही आणि आपल्या आईचा आपल्याला राग यायला सुरुवात होते. का? कारण ती गोष्ट आपल्या आधी मनामध्ये आली, मनाला करावीशी वाटली, मनाला खावीशी वाटली आणि नाही मिळालं त्या मनानेच त्रास करून घेतला. म्हणून एखादी गोष्ट मिळाली तरी नाही मिळाली तरी त्रास करून घ्यायचा नाही आणि आपल्या आई वडिलांना कधीही दुखवायचं नाही. ही गोष्ट आपल्या पक्की डोक्यात ठेवायची. तुम्ही आताच नाही, किती जरी मोठे झाला तरी आपल्या आई वडिलांना दुखवायचं नाही. कारण रात्र 13वी पाहत असतानाच मी तुम्हाला सांगितलं, ज्याच्या सोबत आई वडील आहेत तो जगातील कसा माणूस आहे? बरोबर, कसा? बरोबर आहे की? मोठ्याने सांग. श्रीमंत. ज्याच्या सोबत आई वडील आहे तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. मग आपल्या सोबत आपले आई वडील आहेत, आपल्याला हवं ते आपल्याला देतात, आपली काळजी घेतात, मग आपणही त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना दुःख होईल, त्यांना वाईट वाटेल अशी कुठली घटना आपल्याकडनं घडून जाऊन देऊ नये. आई रात्रंदिवस कष्ट करते, कानी कपाळी ओरडून सांगते, अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यासाला बसा, नीट वागा, शाळेतून घरी राहू नका, शाळा बुडू नका, शिव्या देऊ नका, ओरडून बोलू नका.
आई किती प्रत्येक बारकाईनं गोष्ट सांगते, रागवते, ओरडते, चिडते, पण ती एवढं सगळं केल्यानंतर ती असं म्हणते का जा तुला आज मी जेवायला देणारच नाही, असं म्हणते का रे? कोणाच्या आई असं म्हणते रे आज मी तुला जेवायला देणारच नाही आणि देत नाही जेवायला? पहा, एकाची सुद्धा आई असं म्हणत नाही. तुम्ही आईला किती त्रास देता. आईच्या मनासारखं वागत नाही. तुमच्या मनासारखं आई नाही वागली की तुम्हाला लगेच राग येतो. आईच्या मनासारखं आपण कधी वागतो का याचा विचार करा बरं. आई सांगते स्वच्छ आंघोळ करा, नीट राहा, कपडे स्वच्छ घाला, कपडे खराब करू नका, सांगते नाही. मग आपण आईच्या मनासारखं वागतो का? नाही, आपण आईच्या मनासारखं वागत नाही. उलट आईला सांगतो मला पाणी आणून दे, मला जेवायला वाढ, हे ताट घेऊन जा, मला भाकरीच दे, माझं दप्तर शोधून दे, पुस्तक शोधून दे, मला मोबाईलच दे, मला टीव्हीच पाहायचा आहे. म्हणजे किती 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 प्रकारचे हट्ट आपण आईसोबत करत असतो. पण आईच आपले सगळे हट्ट पुरवते, रागून पुरवते, मारून 2 धपाटे मारते. पण असं कधी झाला काय नाही फोन हिसकावून घेतला आणि फेकून दिला, झालंय असं कधी नाही. कारण आईला वाटतं की आपल्या बाळाला कोणताही त्रास होऊ नये, आपलं बाळ व्यवस्थित राहावं, आनंदी राहावं, म्हणून आई प्रयत्न करत असेल. बाळ काय करतं त्याच्या उलट. मग आईने ज्या गोष्टी करायला नाही सांगितल्या त्या करायच्या नाही. शाळेत मॅडमनी ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्याच गोष्टी करायच्या, ज्या गोष्टी करायला नाही सांगितल्या त्या गोष्टी करायच्या नाही. जेव्हा बाळांनो आपण ह्याच्या आधी पण गोष्टी पाहत असताना आपण सांगितलं, जो आई वडिलांना दुखवतो ना तो भगवंताला दुखवतो. जो आई वडिलांना त्रास देतो ना तो डायरेक्ट भगवंताला त्रास देतो. जो आई वडिलांचा लाडका नाही होऊ शकत तो भगवंताचा लाडका नाही होऊ शकत. म्हणून आपल्याला भगवंताची काळजी घ्यायची असेल तर आपल्या आई वडिलांची सेवा करायची, आपल्या आई वडिलांची काळजी घ्यायची. त्यांना काय हवं नको ते, जसं आई आपल्याला विचारते ना नाश्त्याला काय करू, सकाळी खायला काय देऊ, शाळेतनं घरी गेल्या बाळा तुला खायला काय देऊ, दीदी तुला खायला काय देऊ, आई विचारते की नाही आपल्याला. आणि हवं ते आपल्याला आई करून देते. पण आपण कधी विचारतो का आईला, आई तू जेवलीस का, तू खाल्लं का, विचारतो का आपण? म्हणजे आपल्याला वाटतं आईने आपली काळजी घ्यावी, आपली विचारपूस करावी, पण आपल्याला कधी वाटतं का की आपणही आपल्या आईची विचारपूस करावी, आईची काळजी घ्यावी, आईला विचारावं. आईला तेवढंच बरं वाटतं. आईला तोच एक आनंद क्षण असतो की माझ्या मुलाने मला विचारलं, माझ्या मुलीने मला विचारलं. ह्यात खूप मोठा आनंद आई वडिलांना असतो. आणि ज्या वेळेला आपण चांगल्या गोष्टी करतो आणि चांगल्या गोष्टीमुळे आपल्या आई वडिलांची ओळख होते, त्या दिवशी हे आभाळ सुद्धा आई वडिलांना ठेंगणं होतं. एवढा मोठा आनंद आई वडिलांना होतो. सहज चालता कुणीही म्हणतं का रे तू कुणाचा आहेस, शिवाय देतो, येऊ का तुझ्या घरी? त्यावेळेस आपल्या आई वडिलांना किती वाईट वाटतं. पण ज्यावेळेस म्हणतं की आज जसं आरुषीने सगळे प्रश्नोत्तर पाठ केले, एकही प्रश्न ठेवला नाही पाठ करायचा, सगळे प्रश्नोत्तर पाठ केले, घरचा सगळा अभ्यास पूर्ण केला, वाचन केलं, लेखन केलं, जेवढं सांगितलं तेवढं सगळा अभ्यास पूर्ण केला. मग आपोआपच तिच्यावरून तिच्या आई वडिलांची ओळख होते आणि आपोआपच तिच्या आई वडिलांना चांगलं म्हटलं जातं. जसं आराधनाने 40 पर्यंत टेबल पाठ केले, इयत्ता पहिलीची विद्यार्थी असून तिने 40 पर्यंत टेबल पाठ केले. मग तिच्या आपोआपच होतं की आराधनाची आई छान आहे, आराधनाचे वडील छान आहे, नाही का? म्हणजे आपलं जेव्हा कौतुक होतं त्यावेळेस बरोबर आपोआपच आपल्या आई वडिलांचं कौतुक होत असतं. मग तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या आई वडिलांचं कौतुक झालं पाहिजे तर तुम्हाला चांगला अभ्यास केला पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहायला शिकलं पाहिजे आणि मोठं झालं पाहिजे. चला आता आपण आजच्या गोष्टीला सुरुवात करूया. आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या. त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलावीत असत व आई आनंदाने जात असे. दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर
तिचा मोठा आनंद. पा किती सुंदर सांगितलं याच्यातून. दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हा सर्वात मोठा आनंद आहे. एखाद्याला नाही समजले एखादी गोष्ट ती त्याला करून देणं, त्याला मदत करणं हा सगळ्यात मोठा आनंद आहे. आपली आई कष्ट करत आहे, आपली आईला मदत करणं, वडिलांना मदत करणं, दुसऱ्यांना मदत करणं म्हणजे बाळांनो ना ह्या विश्वातला सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि जो मदत करतो ना हा त्यालाच त्याचा आनंद माहिती असतो, त्याला त्याचा आनंद ठाऊक असतो. त्यामुळं मदतीसाठी पटकन तत्पर राहायचं. म्हणजे शाळेत एखादा खेळता खेळता पडला, आपण हसून हे कसा पडला रे बघा, बरं झालं पडला असं म्हणून हसलं पाहिजे का? नाही, त्याच्यासाठी मदतीसाठी गेलं पाहिजे. म्हणजे आपण इतरांच्या मदतीसाठी कायम तयार असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी श्यामही सांगतो दुसऱ्यांच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद. पार्वतीबाईची मुलगी वेणू माहेरी आली होती. पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती. वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास लावी. एके दिवशी आई मला रागे भरली होती. त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते. वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे. त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, श्यामची आई वेणू परवा सासरी जाणार, तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते. तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी? तुम्ही कशा छान करता. तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या पाहिजे बरे आपले. आता त्या वेणूताईची आई पार्वतीबाई म्हणते वेणूताईला आता सासरी जायचंय, मग आपण काहीतरी पाठवून देऊया नाही का, काहीतरी छान असं करून देऊया. तुम्हाला श्रीखंडाच्या वड्या फार छान करायला येतात, तुम्ही यावं मला मदत करून द्यायला. माझी आई म्हणाली येईन हो, वेणू परवाच का जाणार? मला वाटले होते राहील की संक्रांतीपर्यंत. मला सुद्धा तिची करमणूक होती, यायची गाणी म्हणून दाखवायची. पार्वतीबाई म्हणाल्या तिच्या सासरचे पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून. मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे. आली 4 दिवस पुष्कळ झाले. त्या कृष्णीला सासरची माणसे 2 वर्ष झाली तरी माहेरी पाठवत नाही. तिची आई त्या दिवशी रडली हो, त्यापेक्षा वेणूचे बरे ना, मग या उद्या, वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवीन, जाते मी. आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या. दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली परंतु आईला बरं वाटत नव्हते. पहा आता पुढचा प्रसंग काय सांगितलाय की दुसऱ्या दिवशी दुपारची जेवण झाली आणि सगळ्यांनी जेवण झाल्यानंतर परंतु आईला मात्र थोडस बरं वाटत नव्हतं. उष्टी खरकटी कशी करून आई अंथरुणावर पडली. मी आईला विचारले आई निजलीशी, म्हणजे आपण जे म्हणतो आई झोपली का तू, हे जे आपण आईला विचारतो तसं श्यामने आईला विचारलं, श्याम अंग दुखत आहे, जरा चेपतोस का? आई म्हणाली, श्याम अंग दुखत आहे, जरा चेपतोस का? आई म्हणाली. मी आईचे अंग चेपू लागलो. आईचे अंग कडक झाले होते, तिचे कपाळ मनस्वी दुखत होते. म्हणजे आईला एवढा त्रास होत होता. मग श्यामने आईचे अंग चेपून दिले. मग मी बाहेर खेळावयास गेलो. इकडे वेणू आईला बोलवायला आली. आई निजली होती. येताना श्यामची आई तुमची वाट पाहते आहे, वेणू गोड वाणीनं म्हणाली. आता श्यामच्या आईला त्रास होत होता, अंग दुखत होतं आणि तेवढ्यात वेणू बोलवायला आली. येताना हो श्यामची आई, मी तुम्हाला बोलवायला आले आहे, आई तुमची वाट पाहत आहे, असं म्हणून वेणूने गोड आवाजात सांगितलं. आई उठली. आई तिला म्हणाली, जरा पडले तर डोळा लागला, मी विसरले नव्हते, आता येणारच होते, चल. आई कशी असते बघा, स्वतःचं सगळं दुखणं विसरून जाते. स्वतःला किती त्रास होतोय, स्वतःचं किती दुखतंय हे सगळं विसरून जाते आणि आई या वेणूसाठी मदत करायला तयार होते. आई म्हणू शकली असती वेणूला, वेणू मला त्रास होतोय ग, माझं अंग दुखतंय म्हणून मी झोपले होते, आई म्हणू शकली असती. पण आई असं नाही म्हणाली. आई म्हणाली की जरा पडले होते ग, पडल्या डोळा लागला, पण मी विसरले नाही, मी तुझ्याकडे येणारच होते. आईने सांगितलं सुद्धा नाही की मी आजारी होते. तुमची माझी आई सुद्धा आपला कधीच सांगत नाही की मी आजारी आहे, माझं दुखतंय, मला त्रास होतो, मी आता झोपून राहणार आहे, मी काहीच करणार नाही, तुम्हाला जेवण बनवणार नाही, असं कधी करते का आई? नाही. आई किती आजारी असू द्या तुम्हाला जेवण बनवते, खाऊ करते, वाटल्यास थोडा वेळ आराम करून मग बाकीची घरातली कामं करेल, पण तुम्हाला आई कधी उपाशी ठेवत नाही.
ती किती आजारी असू द्या, तिला किती काम असू द्या, तिला किती कष्ट करायचं असू द्या, ती किती दमलेली असू द्या, आणि आपल्याकडनं फक्त तिची विचारपूस होत नाही. श्यामने विचारलं, आई का ग झोपलीस तू? आई झोपलेली पाहिजे तरी आपण उठून निघून जातो, हो ना. आपण कधी विचारतो आपल्या आईला? आपण कधी काळजी घेतो आपल्या आईची? नाही. का बरं नाही घेत? म्हणजे आपण एवढं ऐकतो, रात्र 14वी चाललेली आहे, एवढा दिवस आपण ऐकतोय, समजून घेतोय, तरी आपल्याला प्रणव कळत नाही, तरी आपल्याला काही गोष्टी समजत नाही. मग आपण जे संस्कार कथामाला आहे ते कशासाठी आहे? समजून घेण्यासाठी. मी कसं वागलं पाहिजे, मी कसं बोललं पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे, माझ्या कोणत्या कृतीमुळे पुढच्याला दुःख होईल, माझ्या कोणत्या कृतीमुळे पुढच्याला त्रास होईल, हे असं वागू नये, त्यासाठी संस्कार मला आहे. त्यासाठी श्याम कसा होता, श्यामची आई कशी होती, त्यांचा संवाद कसा होता, ते कसे राहत होते, श्यामचे साने गुरुजी कसे झाले, हे शिकण्यासाठी आपण हे सगळं करतोय. आणि हे जर आपण ऐकून सुद्धा आपल्याला कळत नसेल तर मग काय उपयोग ह्या सगळ्या गोष्टीचा? हे सगळं ऐकण्यापुरतं आहे का? ह्या गोष्टी ऐकून जीवन जगत असताना आपण त्याचा अवलंब करायचा आहे, ते समजून घ्यायचंय, तसं वागायचंय, तशी कृती करायची आहे. जर आपण लक्ष देऊन ऐकलंच नाही तर आपल्याला काय समजणार आहे? कसं वागायचं, काय करायचं, आपल्या आईची काळजी कशी घ्यायची, आपल्या आईविषयी असणारं प्रेम कसं व्यक्त करायचं, कळणार आहे आपल्याला? मग पहा पुढे, आई उठली, आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली. निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या. मी खेळून घरी आलो तो आई नाही. मी आईला शोधू लागलो. शेवटी वेणूताईकडे गेलो. मला अंगणात पाहतात, काय रे श्याम, आईला पाहाव्यास आलास वाटते, ये, तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे, मी उद्या सासरी जाणार आहे श्याम, वेणू मला बोलली. खेळून आल्यानंतर श्याम शोधू लागला. सगळीकडे श्यामने शोधाशोध सुरू केली. आई नाही, आई नाही, आई नाही, आई कुठे गेली, आई कुठे गेली. म्हणजे जेव्हा मूल घरात येतं तेव्हा मुलाला वाटतं माझी आई घरात असली पाहिजे. पण आईलाही असं वाटतं जेव्हा आपण घरात तेव्हा माझं मूल घरात असलं पाहिजे. आपण थांबतो का? आपण शाळेतून गेल्या दप्तर घेतो, काढून फेकतो आणि चाललो खेळायला. आपल्या आईला पण वाटतं आपल्या बाळाने आपल्या जवळ यावं, आपल्या बसावं, गप्पा माराव्या, आपल्याशी बोलावं, दिवसभर काय काय घडलं हे मला सांगावं, हे आपल्या आईला वाटत असतं. पण आपण आईला वेळ देत नाही. पण आपल्याला वाटतं मी खेळून आलेल्या मला आई घरात दिसली पाहिजे, बरोबर ना? तसं श्यामलाही वाटलं. श्यामने सगळीकडे शोधलं पण त्याला कुठेही आई दिसली नाही. शेवटी तो वेणूताईच्या घरी गेला. वेणूताईच्या घरी ती आई होती. तो दारात पाहताच वेणूताई त्याला म्हणते, काय रे श्याम, आईला शोधायला आलास का? ये, तुझी आई माझ्याच घरी आहे, माझ्यासाठी वड्या करते आहे. मी म्हटले जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागवली तर माझी बाजू कोण घेणार? मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले. ए श्याम, आपण केशरची पूड करू, तू दे वेलदोड्यांनीस व दाणे काढ. वेणूच्या कामात मी मदत करू लागलो. वेणूने केशर खाल्ले व मी सहानेवर वेलदोड्यांची पूड केली. पाहता श्यामला त्या वेणूताईचा एवढा लळा लागला होता की श्यामला वेणूताई जाणार म्हणून रडू यावं लागलं होतं. कारण जेव्हा जेव्हा आई रागवेल, जेव्हा जेव्हा आई ओरडेल तेव्हा वेणूताई श्यामची समजूत काढत असेल. श्याम, कशाला रे आलास? आईने मला विचारले. आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले, मी काही वड्यांसाठी नाही आलो. वेणूताई, मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास, मी मागितला होता का? आता आईला लगेच कळतं की आपली आई शेजारी गेली असेल तशी श्यामची आई शेजारी गेली होती श्रीखंडाच्या वड्या करण्यासाठी. लगेच श्यामच्या आईने विचारलं, श्याम, कशाला रे आलास? श्यामलाही कळलं की आपल्या आईला काय बोलायचंय, आपल्या आईला काय सांगायचंय. श्याम लगेच म्हणतो, आई, मी काय वड्या खाण्यासाठी नाही आलो हो, मी काय हावरा नाहीये, मला नकोयत वड्या. परवा पण वेणूताईने मला खाऊ दिला होता पण मी मागितला नव्हता. हो ना ग वेणूताई, मी खाऊ मागितला होता का तुला? म्हणजे आपल्या आईला काय म्हणायचंय हे मुलाला लगेच कळतं आणि मुलाच्या मनामध्ये काय चाललंय हे आपल्या आईला लगेच कळतं. वेणू म्हणाले, श्याम, तू चांगला आहेस. श्यामची आई श्यामला रागे भरत जाऊ नका.
आई म्हणाली, वेणे अगं मला का माया नाही, एखाद्या वेळेस रागवते पण त्याच्या बऱ्यासाठीच. श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला, तो चांगला आहे परंतु आणखी चांगला व्हावा असे मला वाटते. पार्वतीबाई पाक झाला का हो, पहा घोडी झाली. पहा ताई काय म्हणते, अगं वेणू मलाही आवडत नाही हो श्यामला रागवायला, पण मी श्यामला का रागवते, जगाने नावे ठेवू नये, जगाने माझ्या श्यामला मूर्ख म्हणू नये, वेडा म्हणू नये आणि जगाने त्याला नावं ठेवू नये म्हणून मला श्यामला कधी रागवावं लागतं, कधी ओरडावं लागतं. मग आपली आई सुद्धा आपल्याला कधी रागवते, कधी ओरडते, कधी दोन धपाटे मारते, ते आपल्यासाठी. आपल्याला जगाने नावं ठेवू नये, आपल्याला सगळ्यांना चांगलं म्हणावं म्हणून आपली आई आपल्याला रागे भरते, म्हणून आपली आई आपल्याला ओरडते. आपण आईवरच रुसून बसतो, आईला शिव्या घालतो, आईलाच म्हणतो जा तुला काय कळतंय तेव्हा, बरोबर ना, तुला नाही समजत, तुला नाही काय येत, असं आपण आपल्या आईला म्हणतो. जी आई आपल्यासाठी एवढं झटते, एवढं कष्ट करते, एवढं काम करते, जगाने नावं ठेवू नये एवढी आपल्या बारीक बारीक गोष्टींची काळजी घेते. आपण चांगलेच आहोत पण अजून चांगले बनण्यासाठी आई आपल्याला ओरडते. जसं रचनाची आई म्हणते, रचना अभ्यास करते पण अजून अजून तिने चांगला अभ्यास करावा, अजून छान अभ्यास करावा म्हणून आई ओरडते. मग आईच्या ओरडण्यामागचं प्रेम आपल्याला कळलं पाहिजे, आईच्या आपल्या मारण्या पाठीमागचा भाव आपल्याला कळला पाहिजे, आईचा आपला रागवण्या पाठीमागचा भाव आपल्याला कळला पाहिजे. ते आपल्या प्रेमापोटी आहे. आपण एक चांगला माणूस बनावं, आपण एक चांगला माणूस घडावं आणि आपण खूप मोठ्या उंचीवर जावं, त्यासाठी आई एवढं सगळं करत असते. म्हणून आईवर कधी राग धरायचा नाही, रुसून बसायचं नाही. ताटात वड्या थापण्यात आल्या, आई केळीच्या पानाने भराभर थापीत होती. 5 मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्यावर ती म्हणाली, पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या, मी आता जाते. वेणू म्हणाली, थांबा ना थोडा वेळ, तुमच्या हाताने सारे करून जा. आईला नाही म्हणवेना. थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या, कशा सुंदर झाल्या होत्या. पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली. वेणूची आई म्हणाले, श्याम हे ताट खरडून खा, घे. मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरडून खाल्ले. पार्वतीबाईंनी आईच्या हातात 4 वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी आली. ज्या वेळेला ते सगळं करून झालं त्यावेळेला काय झालं की त्या वड्या करत असताना त्या वड्या करून झाल्याच्या नंतर आईने त्या वड्या करून दिल्या आणि त्यानंतर आई म्हणाली, ह्या तुम्ही करून द्याल का वड्या, तुम्ही डब्यात भराल का. पण वेणू म्हणाली, अहो तुम्ही छान पाडता, छान करता, त्या खराब होऊ नयेत वड्या, त्यासाठी तुम्ही सगळं तुमच्या हाताने करून जा. मग वेणूने काय केलं, त्यातली एक वडी घेतली आणि ती वडी देवासमोर ठेवली. दुसरी वडी घेतली, ती श्यामला खायला दिली आणि वेणूच्या आईनं जे वड्या भरून जे ताट खाली शिल्लक राहिलं होतं, आपली आई पण करते ना, जर हे सगळं चाटून पुसून खा आता, आपली आई पण म्हणते की नाही आपल्याला असं. म्हणजे पा तुमची माझी श्यामची सगळ्यांची आई एकसारखीच आहे येणारे गोष्ट आहे, तरी पण आपलं वाटतं की नाही, अरे माझी आई पण असंच करते, माझी आई पण असंच बोलते, माझी आई पण मला असंच सांगते, हो की नाही. म्हणजे तुमची माझी सगळ्यांची आई ही एकच असते बाळांनो. तिचं एकच गोष्ट असतं की माझ्या बाळाने चांगलं व्हावं, माझ्या बाळाला चांगल्या सगळ्या गोष्टी याव्या आणि माझं बाळ माझ्यापेक्षा खूप मोठं व्हावं म्हणून. आणि मग त्या वड्या घेऊन आई घरी येते. मी वेणूकडेच बसलो होतो. श्याम तुझे सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटते, सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते. वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिने फनेरे काढले. बायका सुई दोरा वगैरेच्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात, त्याला कोकणात फनेरे म्हणतात. वेणूताईनं गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेही शिवले. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली, श्याम चल गुलाबक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ. म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं तर की किती छोटीशी गोष्ट आहे पण किती लहान मोलाचा संदेश देऊन जाते. श्यामची आई मदत म्हणून वेणूताईच्या घरी जाते, श्रीखंडाच्या वड्या करून देते, त्या वड्या पूर्ण पाडून देते, त्या डब्यात भरून दिल्यानंतरच घरी जाते. दुसरीकडे काय होतं की वेणू
श्यामचा सदरा फाटलेला असतो, तो शिवून देते. त्याचं बटन तुटलेलं असतं, ते लावून देते. म्हणजे किती एकमेकांविषयी प्रेम आहे रे. श्यामने सांगितलं का माझ्या शर्टचं बटन फाटलेलं लावून दे मला, सांगितलं का? नाही. वेणुताईला अंतःकरणापासून आतूनच वाटलं की आपण करून द्यायला पाहिजे. ती स्वतःहून म्हणते. हे स्वतःहून कधी होतं? एकमेकांविषयी प्रेम असेल तर. जर एकमेकांविषयी मनात प्रेम नसेल ना, आपलं काय फरक पडत नाही. पुढच्याचे कपडे फाटलेले आहेत, त्याला काय पाहिजे का त्याला नाही काय पाहिजे, पुढचा जेवला का नाही जेवला की काय झालं. आपल्यासोबत पुढच्याला लागलं तरी आपण विचारत नाही काय झालं रे, लागलं का, दुखतंय का. का? अंतःकरणात प्रेम नाही. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात इतरांविषयी प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत आपलं अंतःकरण निर्मळ होऊ शकत नाही. म्हणजे किती शिकण्यासारखं आहे. श्यामच्या आईनं पण किती निस्वार्थपणे मदत केली. असं केलं का की मला वेणूनं मदत केली पाहिजे की मला काय दिलं पाहिजे, अजिबात अपेक्षा नाही. वेणूनं पण काय अपेक्षा केली का? अजिबात अपेक्षा केली नाही. पण तिने श्यामचा सदरा शिवून दिला, त्याला बटन लावून दिलं. म्हणजे किती निस्वार्थ प्रेम असतं. आणि असं निस्वार्थ प्रेम आपण करायला शिकलं पाहिजे. आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो. माझ्या बरोबर वेणूही आली होती. श्यामची आई वेणूने हाक मारली, परंतु आई कुठे होती? ती विहिरीवर गेली होती का घोट्यात होती, ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ गेलो. वेणू म्हणाली, निजल्या तशा? बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का? वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला. श्यामची आई, बराच आला आहे होता, ती खिन्नपणे म्हणाली. मी म्हटले, वेणूताई, आईला दुपारपासूनच बरं वाटत नव्हते. ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपीत होतो. वेणूने विचारले, मी तुम्हास बोलविण्यास आले तेव्हा तुम्हाला बरे नव्हते वाटत का? म्हणून तुम्ही पडला होता? मला काय माहित, तुम्ही बोलला सुद्धा नाही. श्यामची आई, अंगात ताप असताना का तुम्ही आलात, चुलीजवळ बसलात? आई म्हणाली, वेणू, अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो, अंग जरा कणकण करीत होते एवढे. श्याम, जा बा, दिवा लाव. तिन्ही सांजा झाल्या. पहा, म्हणजे आईच्या अंगात एवढा ताप आहे, आईने सांगितलं सुद्धा नाही. आणि ज्यावेळेस वेणूला हे कळलं की श्यामच्या आईच्या अंगात खूप ताप असतानाही आपल्याला आईनं श्रीखंडाच्या वड्या आपल्यासाठी करून दिल्या, तेव्हा तिलाही फार वाईट वाटलं. जेव्हा एकमेकांविषयी आदर असतो, एकमेकांविषयी प्रेम असतं, तेव्हा सुखदुःख जाणवतात. तेव्हा सुखदुःखाचे भाव आपल्या मनामध्ये तयार होतात. मी दिवा लावला व देवा तुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होते. ते घरीवरून म्हणाले, श्यामची आई, तुम्ही अंगात ताप असता वडा करावयास आलात म्हणून हा ताप वाढला. नसत्या वड्या झाल्या तर नसत्या, आईने कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत? आता वेणूला खूप वाईट वाटायला लागलं की माझ्यामुळे श्यामच्या आईला त्रास झाला. जर मला देण्यासाठी वड्या करायच्या नसत्या तर श्यामच्या आईला ताप चढला नसता, श्यामच्या आईला अधिक त्रास झाला नसता. माझ्या वड्या कराव्या लागल्या म्हणून श्यामच्या आईला त्रास झाला. म्हणजे किती भावना महत्वाची आहे की माझ्यामुळे समोरच्याला दुःख होतंय, त्याचा मला त्रास होतोय. हे किती लाख मोलाची गोष्ट आहे. आपल्या कधी कधी काय फरक पडत, चालता आपला धक्का जर कोणाला लागला, तो पडला, आपण पटकन सॉरी सुद्धा म्हणत नाही का? पण वेणूला एवढं वाईट वाटू लागलं, एवढं वाईट वाटू लागलं की आपल्यामुळे श्यामच्या आईला त्रास झाला. तिला रडू येऊ लागलं, तिला घरून आलं, तिला रडू येऊ लागलं की माझ्यामुळे श्यामच्या आईच्या अंगात ताप भरला, त्यांचं दुःख जास्ती वाढलं. म्हणजे एवढा विचार आपल्या समोरच्याचा करता आला पाहिजे. माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, अगं अशा एवढ्याशा तापाने काय होते? वेणू, आम्हा बायकांना त्याचे काही वाटत नाही. अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावे तरी धुण्याची मोड घेऊन ती आम्ही धुवून आणतो. 10 माणसांचा स्वयंपाक करतो असे मनाला लावून घेऊ नको. अंशाळने जरा घाम येईल व मी मोकळी होईल. जा आता तू घरी, आई तुझी वाट पाहत असेल. आई सांगते, अगं आम्हा बायकांना सवय आहे. अंगात ताप असला, त्रास होत असला, काही दुखत असलं तरी आम्हाला कामं करण्याची सवय आहे. मग ते कपडे धुणं असेल, 10 माणसांचा स्वयंपाक करणं असेल तरी पण आम्ही ते करतो. कारण बायकांना काम केल्याशिवाय पर्याय
नाही. म्हणून आम्हाला स्वयंपाक तर झालाच पाहिजे, इतरांना खायला तर घातलंच पाहिजे. आमचं आजारी आहे, आमचं दुखत आहे म्हणून आम्ही झोपून राहू शकत नाही. म्हणून नाही म्हणते वेणू, तू काय मनाला वाईट वाटून घेऊ नको, त्रास करून घेऊ नको, कारण आम्हा बायकांनाही सवय असते. पा वेणू आईजवळ बसली, ती जाईना. मी वेणूस म्हटले, वेणू ताई, त्या फुलांची माळ करतेस, आईला ताप आला आहे, तूच कर. वेणूताईनं माळ केली. वेणू आईला म्हणले, श्यामची आई, माझ्यासाठीच हा तुम्हाला त्रास, हा ताप. म्हणजे अजूनही वेणूताईला एवढं वाईट वाटतंय. आईने एवढं जरी सांगितलं तरी वेणूताईच्या मनातून ती गोष्ट जाईना. अजूनही वेणूताईला एवढं फार वाईट वाटतंय की वेणूताई म्हणते की श्यामची आई, माझ्यामुळेच तुम्हाला त्रास झाला हो, माझ्यामुळेच तुमचा हा ताप वाढला. जर तुम्ही माझ्यासाठी केलं नसतं, तुमचा एवढा ताप वाढला नसता. म्हणजे वेणूताईचं अंतःकरण किती शुद्ध आहे, तिच्या अंतःकरणामध्ये किती प्रेम भरलेलं आहे. म्हणजे एखाद्याने आपल्यासाठी जर एखादी गोष्ट केली असेल, त्याची जाणीव कशी ठेवावी, कृतज्ञ कसं राहावं, हे या वेणूकडनं शिकावं. आई म्हणाली, वेणे, वेड्यासारखे काय बोलतेस, तू मला परकी का आहेस? जशी माझी चंद्रा तशीच तू. वड्या चांगल्या झाल्या नसत्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती, तर तुला किती वाईट वाटले असते. माहेरच्या माणसांची नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते. वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले. पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी आमच्या मुलांसाठी थोडी कळ सोसली म्हणून काय झाले ग? तुला श्याम परका वाटत नाही, तशीच मला तू परकी वाटत नाहीस. मला त्रास का झाला, केवढे समाधान वाटते आहे मला. वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुकरुक लागली असती. जावो आता घरी, मी सकाळी येईन. रात्री घाम येऊन ताप निघेल, सकाळी मोकळी होईल. पा श्यामची आई पुन्हा समजावून सांगते वेणूला, अगं वेणू, हा मला त्रास झालेला चालेल, पण जेव्हा तू सासरी जाशील ना, तर त्या वड्या चांगल्या झाल्या नसत्या आणि सासरच्या लोकांनी नावे ठेवली असती, आपल्या आईवडिलांना, माहेरच्या माणसांना नावे ठेवली असती, तुला जास्त वाईट वाटले असते, तुला जास्त रडू आले असते. म्हणून मी आले हो. आणि तू माझी काळजी करू नको, कारण तू मला परकी नाही. जशी माझी चंद्रा आहे तशीच तू सुद्धा आहे, तू मला माझ्या मुलीसारखी आहे. तेव्हा श्यामची आई वेणूला म्हणते, वेणू, तर श्याम तुला परका वाटत नाही ना ग, श्याम कस तुला भावासारखा वाटतो, तसंच आहे. त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नको आणि माझी काळजी करू नको, मी रात्रीमध्ये बरी होऊन जाईल. वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली, श्याम, चल तू आमच्याकडे, आईने भाजून चवळ्या केल्या आहेत, त्या पडगुलीवर तुला जवळ देते. मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले, नाहीतर मी भात ठेवूनच जाते. म्हणजे किती कृतज्ञ आहे वेणू. म्हणजे आपल्यासाठी एखाद्याने इतकी गोष्ट केली, त्याची जाणीव ठेवून आपण त्याच्यासाठी एखादी गोष्ट करण्यासाठी तयार व्हावं, यासारखं सुंदर मन कोणतंच नाही बाळांनो. की त्या श्यामच्या आईनं माझ्यासाठी एवढं केलंय. श्यामच्या आईच्या अंगामध्ये आता ताप भरलेला असताना मी काय करणार, मी आईकडनं केलेलं भाजी असेल, जे असेल ते मी घेऊन येईल आणि आईला भात करायला सांगितलं. तर असं करूया, मी भात लावूनच जाते, आईला काय करायला नको. म्हणजे आपल्यासाठी एखाद्याने गोष्ट केली, त्याची जाणीव असणं आणि त्याची जाणीव ठेवून त्याच्यासाठी परत ती कृती करायला तयार होणं, याच्यासारखं सुंदर मन कोणतंच नाही बाळांनो. त्याच्यासारखी सुंदर वस्तू जगात कोणतीच नाही. तुम्ही लाखो रुपये खर्च करा, एवढी सुंदर वस्तू मिळणार नाही. पण नेहमी लक्षात ठेवायचं, दुसऱ्यांनी आपल्यासाठी काय केलं, आपल्याला मदत केली तर आपण त्याची जाणीव ठेवायची. नुसतं थँक्यू, कोरडं थँक्यू म्हणायचं आणि पुढे चालायचं नाही, धन्यवाद म्हणायचं आणि पुढे चालायचं नाही. त्याच्यासाठी आपल्याला कधी काय करता येईल, त्याला गरज असेल तेव्हा आपण त्यावेळी तो उभं राहिलं पाहिजे, ही गोष्ट आपल्या मनात पक्की ठेवायची आणि तशी कृती करायची. माझी आई म्हणाली, वेणे, अगं शान ठेवील भात, तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले. परंतु वेणूने ऐकले नाही. तिने विस्तव पेटवला, तांदूळ घेऊन ओरा धुतला, आदन येताच भात ठेवून निघाली. तिच्याबरोबर मीही गेलो. मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो. एकदम आईला जाऊन मिठी मारली. माझे डोळे भरून आले होते. आई म्हणाले, श्याम, काय झाले? पहा, म्हणजे तुम्हाला आत्ताच सांगितलं, एखाद्याने आपल्यासाठी केलं असेल ना, त्यासाठी करायला आपण तत्पर राहिलं पाहिजे.
त्यासाठी पण आपण केलं पाहिजे. ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आई म्हणते, पहा नीट ऐका, आई काय म्हणते, वेणू तू जा हो, माझा श्याम भात लावेल. म्हणजे आईला कधी बरं नसेल तर श्याम स्वयंपाक सुद्धा करायचा, एवढी मदत तू आईला करायचा. आपण करतो बघा, विचार करा, प्रत्येकाने आपापला विचार करा. आपली आई आजारी आहे, आपली आईला ताप आलेला आहे, आपली आई झोपलेली आहे, आपण करतो, आई मी लावू का कुकर, आई मी करू भात, आई मी देऊ चहा करून तुला, करतो का आपण? नाही. तुमच्याच वयाचा श्याम आहे तर तो आईला स्वयंपाकात सुद्धा मदत करतो. म्हणजे कृतज्ञ कसं असावं, तर श्यामकडनं शिकावं, वेणूकडनं शिकावं. शेवटी वेणूनं ऐकलं नाही, तिनं भात लावला, भात शिजायला ठेवला आणि मग ती श्यामला घेऊन आपल्या घरी गेली. तिने केलेल्या पडगुळ्या ज्या होत्या तिनं त्या श्याम सोबत पाठवून दिल्या. घरी येताच श्यामला खूप रडू आलं, इतकं रडू आलं की त्यानं आपल्या आईला मिठी मारली आणि श्याम रडू लागला. पहा, मी म्हटले, वेणू म्हणाली, श्याम तुझी आई फार थोर आहे, तू तिचे ऐकत जा. बघा, तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली. असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मला एकदम रडू आले. ते मला अजून आवडत नाही. श्यामला रडू आलं. श्यामला आईने विचारलं, श्याम काय झालं रे, का रडू आलं तुला? मी पुन्हा वाचते, तुम्ही ऐका. मी म्हटले, वेणू म्हणाली, श्याम तुझी आई फार थोर आहे, तू तिचे ऐकत जा, तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली. असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मला एकदम रडू आले. ते अजून आवडत नाही. जसं तुमची माझी आई सुद्धा फार थोर आहे. आपण फार भाग्याचे आहोत की अशी आई आपल्याला मिळाली, जी स्वतः त्रास सहन करते, स्वतः कष्ट करते, पण आपल्याला त्याची झळ पोचू देत नाही. आपल्याला तिला एक वेळ जेवायला नसेल पण ती कुठली गोष्ट आपल्याला कमी पडू देत नाही. ती आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून रात्रंदिवस काम करते. प्रसंगी कुणाची धुनी भांडी करते, कुणाची घरं पुसून घेते, कुणाची खरकटी भांडी घासते, झाडू मारून घेते, उन्हाळ्यात राबायला जाते, पण ती आपल्याला सावलीमध्ये बसवते. आपल्याला हवं ते गोडधोड अन्न खायला देते. ताप आला असेल, आजारी असेल तरी बनवते आणि आपल्याला खायला देते. म्हणजे आपली आई फार थोर आहे. आपली आईसारखी काळजी दुसरं कोणीही आपल्याला घेऊ शकत नाही. आणि म्हणून मी म्हटलं, ज्याच्याकडे आई आहे तो सर्वात श्रीमंत आहे. मग आपली श्रीमंती टिकून ठेवायची असेल तर आपण आईची काळजी घेतली पाहिजे. आईला हवं नको काय ते विचारलं पाहिजे. आईला सुद्धा प्रेम द्यायला शिकलं पाहिजे. पहा, एवढं झाल्यावरती आई काय म्हणते, जा बाळ, भात झाला असेल तर उतरून ठेव, नाहीतर खालून ओढेल. आईने हळूच सांगितले. मी भात उतरून ठेवला. दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हा सर्वांना वाईट वाटले. त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्यापही आठवतात. वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या. वेणू सुद्धा जगली नाही, परंतु ते प्रेम अजूनही आहे. ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात. पहा, किती सुंदर गोष्ट आहे. आयुष्यामध्ये तुम्ही कायम लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. श्याम सांगतो की आता माझी आई राहिलेली नाही, माझी आई देवबाप्पा घरी गेली आहे. वेणूची आई पण राहिली नाही, वेणूची आई पण देवबाप्पाच्या घरी गेली आहे. वेणू सुद्धा राहिली नाही, वेणू सुद्धा देवबाप्पाच्या घरी गेली आहे. पण माझ्या आईनं दिलेलं प्रेम तसंच्या तसं आहे. मला वेणूनं दिलेलं प्रेम तसंच्या तसं आहे. मला वेणूच्या आईनं दिलेलं प्रेम तसंच्या तसं आहे. माणसे जातात पण माणसाने दिलेलं प्रेम जसंच्या तसं राहतं. म्हणून श्याम म्हणतो, सद्गुण सदैव चमकत राहतात. माणसं मरतात पण माणसांचे गुण कधी मरत नाही. आपण एखाद्याला प्रेम दिलं असेल, एखाद्याची काळजी घेतली असेल. आता आपल्या शाळेमध्ये इथून निघून गेले विद्यार्थी आहेत, ते आता शाळेमध्ये नाहीत, पण त्यांना अजूनही माझ्याविषयी प्रेम वाटतं, आपल्या शाळेविषयी प्रेम वाटतं, आपल्यालाही त्यांच्याविषयी वाटतं. आपल्याकडे काही खाऊ वाटायचं असेल, काही कार्यक्रम करायचा असेल, आपण त्यांना बोलवून घेतो. का? कारण
माणसे जातात येतात, माणसाकडे चांगले गुण मात्र शेवटच्या क्षणापर्यंत राहतात. म्हणून सांगून ठेवलेलं आहे की संतांनी, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. जसं आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करत असतो, बरोबर, हे का करतो? कारण ती माणसं आता हयात नाहीयेत, पण त्या माणसांनी आपल्यासाठी जे जे काही चांगलं करून ठेवलेलं आहे ते आज तागायत जसंच्या तसं आहे. म्हणजे की जरी संत मंडळी नसती तर आपल्याला काही समजलं नसतं, आपण कसं जगलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, आपल्याला समजलं नसतं. आपल्या देशावर प्राणांची देशाच्या बॉर्डरवरती प्राणाचे बलिदान देणारे अनेक सैनिक आहेत, अनेक शूरवीर आहेत. त्यांनी प्राणाचं बलिदान दिलं म्हणून आपण ते सुरक्षित आहोत, म्हणून आपण आनंदित आहोत. त्यांच्या बलिदानामुळे आपण सुरक्षित आहोत याची जाणीव आपण ठेवली पाहिजे, ती आपण ठेवत नाही. म्हणून माणसं येतात, माणसं जातात, पण माणसांनी एकमेकावरती केलेलं प्रेम हे चिरकाल टेकून राहतं आणि तेच एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे जात असतं. म्हणून आपण प्रेम द्यायला शिकलं पाहिजे, नेहमी चांगला विचार करायला शिकलं पाहिजे आणि होता होईल तेवढी इतरांना आपण मदत करायला शिकलं पाहिजे. आवडली सगळ्यांना गोष्ट? आवडली? समजली? आपण पुढच्या भागामध्ये पुढच्या गोष्टीमध्ये आपण पुन्हा भेटूया. ठीक आहे?